IPL 2026 मॅच नंबर 22 नंतर पॉईंट टेबलमध्ये कोण आहे सर्वात पुढे, कोणाचे टॉप 4 जाण्याचे चान्सेस जादा आहेत आणि कोणत्या टीमा बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीमांच्या मध्ये सामना झाला. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला आणि कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसलेला आहे. कारण कोलकाता नाईट रायडर्सची टीम या IPL मध्ये अजून एकही सामना विजयी होऊ शकलेला नाही. एक सामना त्यांचा अनिर्णित राहिला होता, त्याचाच एक पॉईंट त्याच्या नावावरती आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने सलग 2 सामने जिंकून या IPL मधील आपले टॉप 4चे जाण्याचे आव्हान कायम ठेवलेले आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने सलग 2 विजय मिळवलेले आहेत. प्रथम त्यांचे सलग 3 पराभव झालेले होते आणि त्यांचे आता 4 पॉईंट आहेत आणि चेन्नई सुपर किंग्सची टीम पॉईंट टेबलमध्ये 8व्या स्थानावरती पोहोचलेली आहे. या पॉईंट टेबलमध्ये एक विजय आणि पॉईंट टेबलमधून वरून खाली जाते आणि खालच्या तळाने तिसऱ्या 4थ्या क्रमांकावरती येते. तर राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैदराबाद या टॉप 4मध्ये जाण्याच्या टॉप कंटेंट टीम आहेत. तर दिल्ली, गुजरात, लखनौ आणि चेन्नई, मुंबई या टीमा अजून टॉप 4च्या शर्यतीत आहेत आणि कोलकाता नाईट रायडर्सची टीम जवळजवळ 1-2 पराभव झाले की ते IPLच्या बाहेर पडतील. तर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर शानदार खेळत आहेत. या 3 टीमा सध्या टॉप 4मध्ये सर्वात पुढे आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स या टीमा थोड्या स्ट्रगल करत आहेत, परंतु चेन्नई सुपर किंग्सने कमबॅक केलेला आहे आणि कमबॅक सुपर किंग्स म्हणून चेन्नई सुपर किंग्सला ओळखले जाते. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणत्या 4 टीमा टॉप 4मध्ये जातील? चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स कमबॅक करतील का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.